नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांसोबत एक सिरीज करतो आहोत. या विषयाच्या राष्ट्रीय सुरक्षेवरच्या या सिरीजचा हा दुसरा भाग घेऊन आम्ही आज आलो आहोत. आजचा विषय आहे हायब्रिड वॉर. म्हणजे चीनचं जे तंत्रज्ञान वापरून हायब्रिड वॉर करण्याचा प्रकार सध्या चीनने सुरू केलाय त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की चीनने न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये एक वैज्ञानिक प्रयोग करून सूर्य इतकी ऊर्जा निर्माण केली. अ, मित्रांनो, तुम्हाला एक आठवत असेल, एक जेम्स बॉन्डचा सिनेमा होता डाय अनादर डे. त्याच्यात जो विलन दाखवलाय त्यांनी सुद्धा असाच एक प्रकार केला असं त्यात दाखवलं होतं की तो एक अवकाशामध्ये एक मोठं रिफ्लेक्टर प्लेस करतो आणि सूर्य ज्या भागात रात्र असेल त्या भागात सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट करून उजेड निर्माण करतो. त्याचा उद्देश सांगण्याचा उद्देश हा असतो की मी जगाचं भलं करणार आहे, जगाला कायम उजेडात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे वगैरे, पण त्याचा मूळ उद्देश वेगळा असतो हे आपल्याला माहिती आहे. तसाच काहीसा प्रकार सध्या चीन करत आहे. आपण आज याच विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांशी बोलणार आहोत. महाजन सर, नमस्कार. घनघोर चॅनलवर आपलं स्वागत आहे. सर, आपण आपल्याला माहिती आहे की चीननी गेल्या आठवड्यामध्ये एक प्रयोग असा केला की प्रयोगशाळेमध्ये किंवा न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये अणुस्फोट करून त्यांनी सूर्य इतकी ऊर्जा निर्माण केली आणि जगाला त्याच्यामुळे एक चिंता लागून राहिलेली आहे. तर हा एक प्रयोग मुळात काय आहे आणि याचे जगावर आणि भारतावर काय परिणाम होऊ शकतात? ओके. पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ही जी सीरीज करतो आहे, या सीरीजचा उद्देश हा नाही आहे की भारतीयांना घाबरवून टाकायचं की चीन असं करेल, चीन तसं करेल. म्हणजे चीन 7.5 फूट उंच आहे असं अजिबात दाखवायचं नाही. परंतु आपल्याला सत्य परिस्थिती सांगते हो. आहे. महत्वाचं की ज्याला भारत बऱ्यापैकी प्रत्युत्तर देतो आहे, तर ते प्रत्युत्तर कसं दिलं जातं आहे आणि एक देशभक्त नागरिक म्हणून आपण सुद्धा यामध्ये देशाच्या सुरक्षेकरता काय योगदान देऊ शकता हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. तर हा जो प्रयोग होता, हा याला फ्युजन रिॲक्टर असं म्हटलं जातं. त्यांनी नेमकं केलं काय, तर त्यांनी न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये फ्युजनच्या मदतीने, हायड्रोजनच्या मदतीने इतकी ऊर्जा निर्माण केली की त्याचं टेम्परेचर 7,000 डिग्री सेंटीग्रेड एवढं होतं. म्हणजे 7,000 कोटी डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे जे हो. सूर्याचं जे टेम्परेचर असतं तेवढं होतं. म्हणजे जशी सूर्याची एनर्जी कधीच संपत नाही, कारण तिथे कायमचं फ्युजन रिॲक्शन होत असते, तर तशा प्रकारचा तो प्रयोग होता. तर आणि हा 15 मिनिटं चालला चीन. परंतु चीन कुठलीही गोष्ट म्हणते तर त्याला म्हणजे विथ अ पिंच ऑफ सॉल्ट घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये सत्याचं प्रमाण कमी असतं आणि प्रपोगंडा म्हणजे दुष्प्रचार करणं हा जास्त असतं. परंतु एवढं मात्र खरं की अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न कारण जर फ्युजनच्या मदतीने जर तुम्हाला एनर्जी निर्माण करता आली तर जगाचा कायमचा प्रॉब्लेम सुटेल, इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचा वगैरे. आणि तुम्ही म्हणजे कार्बन एमिशन्सच्या शिवाय अशा प्रकारची एनर्जी निर्माण करू शकाल. एक सेकंदात फक्त मी सांगू इच्छितो की आज भारतामध्ये अनेक न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत आणि हे सगळे फिशन, FISSION या पद्धतीचे आहेत. परंतु फ्युजन, FUSION या प्रकारचे रिॲक्टर जगामध्ये कुठेही फारसे काम करत नाहीयेत. ते फक्त एक्सपेरिमेंटल स्टेजला आहे आणि चीन म्हणते की आम्ही ते केलं. जर चांगली गोष्ट आहे, जगाला ऊर्जा निर्माण होईल. परंतु तंत्रज्ञानाचा गैरवापर हा प्रचंड केला जाऊ शकतो आणि याचं एका शस्त्रामध्ये रूपांतर हे केलं जाऊ शकतं. तर काळजी ती आहे, चीन हा एक असा राक्षसी महत्वाकांक्षा असलेला त्याची महाशक्ती बनण्याकरता काहीही करू शकतो. जगाचं जे वैज्ञानिक क्षेत्र आहे, रिसर्च क्षेत्र आहे, तर त्यांचा एक अलिखनीय आहे की असे कुठलेही सायंटिफिक प्रोग्राम्स करायचे नाही ज्याच्यामुळे मानव जातीला धोका निर्माण होईल. परंतु चीन हे मानत नाही की जे इथिक्सच्या दृष्टीने करणं योग्य नसतं. तर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. सत्य आहे की नाही हे येण्यामध्ये कळेल. पण नेमकी परिस्थिती काय? नेमकी परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारचं फ्युजन रिॲक्टर्स तयार करण्याकरता अजून अनेक वर्ष लागू शकतात, म्हणजे लगेच नाही.
मी हा धोका लगेच नाही. याच्यापासून शस्त्र निर्माण करण्याला सुद्धा अनेक वर्ष लागू शकतात. तर मग म्हणजे पैलू हा आहे. मग करायला काय पाहिजे आणि आपण ते करतो आहे का? तर देश म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारच्या वैज्ञानिक फील्डवरती तंत्रज्ञानाचं संशोधन करायला पाहिजे. आपली एवढी क्षमता आहे का? तर थोडक्यात उत्तर आहे की आपली क्षमता या भागामध्ये कमी आहे. मग करायला काय पाहिजे? तर आपण आंतरराष्ट्रीय घेऊन जे आपले मित्र देश आहेत, मग याच्यामध्ये अमेरिका असो किंवा इस्रायल असो किंवा युरोपमधले इंग्लंड किंवा फ्रान्स सारखे अलायन्स तयार केलं क्लीन एनर्जी करता, तर सगळ्या शास्त्रज्ञांची बुद्धी एकत्रित होऊन आपल्याला हे काम करता येईल. अशा प्रकारचं एक अलायन्स तयार झालेलं ज्याला आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणतो. तर हो. ते जर होऊ शकेल तर हे पण होऊ शकतं आणि ते करायला पाहिजे. हा एक भाग झाला. आणि दुसरं माझं स्वतःचं असं मत आहे की भारतीयांमध्ये बुद्धिमत्ता खूप आहे. असं म्हटलं जातं की भारतीय शास्त्रज्ञ हे वर्ल्ड क्लास नाही. मग आज तंत्रज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण फारसं पुढे नाहीये. फक्त एक तुम्ही मिसाईल्सचं क्षेत्र सोडून द्या, की ज्यामध्ये आपण वर्ल्ड क्लास आहोत, बाकी ठिकाणी आपण नाही. परंतु लक्षात ठेवा, अमेरिका जी तंत्रज्ञानाची नंबर 1 महाशक्ती आहे, त्यांच्या सर्वात मोठी जी संस्था आहे संशोधनाची, ती आहे नासा, नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, की जे वेगवेगळे प्रयोग करत असते. त्याच्यामधले 30% शास्त्रज्ञ भारतीय आहेत. रिपीट करतो, 30% शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. अमेरिकेमधल्या ज्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या आहेत, म्हणजे गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल म्हणजे काय आपण बघितलेलीच आहे. ठीक आहे. तर याचे मुख्य कोण? हे सगळे भारतीय आहेत. तर हो. मला वाटतं की आपण अशा अतिशय हुशार भारतीयांना जर भारतामध्ये आपल्याला परत आणता आलं आणि भारताच्या प्रयोगशाळेत जर त्यांना घालता आलं, तर आपल्याला एक फार मोठा त्यांच्यामुळे फायदा हा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात मी एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की ही हा जो प्रयोग आहे हा अजून प्रयोगशाळेत आहे. शस्त्र वेळ लागेल. म्हणून आपण सुद्धा आपण या विषयामध्ये रिसर्च हा सुरू केलेला पाहिजे, ज्यामुळे जर असं पण बनलं तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता आपली क्षमता राहील. अश्विनजी. सर, जेव्हा ही बातमी आली, चीनने हा न्यूक्लिअर प्रयोग केला रिएक्टरमध्ये आणि इतकी मोठी ऊर्जा निर्माण केली. ही बातमी आल्यानंतर माध्यमांनी ती बातमी अशा प्रकारे दिली, की आता सगळं संपलं. आता चीन पूर्ण जगावरती राज्य करणार आणि सगळं जग उद्ध्वस्त होऊन जाणार, नष्ट होऊन जाणार. आणि त्याच्यामुळे एक समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये अशी घबराट निर्माण झाली, की आता काय? आता युद्ध होणार का? किंवा आता भारताचं काय? तर अशा प्रसंगांमध्ये अशा बातम्या आल्या, की माध्यमांनी कसं वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. म्हणजे माध्यमांमध्ये अनेक वेळा चुकीमुळे किंवा काय असतं, माध्यमांना टी-आर-पी हे अतिशय महत्वाचं असतं. हो. जोपर्यंत तुम्ही सनसनाटी बातमी देत नाही, तोपर्यंत तुमचा टीव्ही चॅनल किंवा तुमचं वर्तमानपत्र कोणी उठणार नाही. पण जी बातमी असते त्याला अनेक पटीने वाढवून सांगितलं जातं. हे दुर्दैव आहे. परंतु अशा प्रकारे जोपर्यंत देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे किंवा पाकिस्तानचा प्रश्न आहे, तिथे कृपया अशा प्रकारच्या सनसनाटी बातम्या देऊ नका. आणि बातमी दिली की असा प्रयोग झाला, तर त्याचं नेमकं स्थान काय आहे हे पण थोड्या एका म्हणजे एक्सपर्ट्सच्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न करा की अजून हे वेपन बनायला अनेक वर्ष लागतील. आपल्याकडे वेळ आहे. मेसेज एवढाच आहे की आपण सुद्धा या विषयावरती संशोधन इतर जगाच्या मदतीने सुरू ठेवावं, ज्यामुळे जर गरज पडली तर आपल्याला त्याच वेळेला विहीर खोदायची गरज पडणार नाही. तर म्हणून माध्यमांकडनं थोडं बॅलन्स करणं हे महत्वाचं आहे. चीन हा 7.5 फूट उंचीचा नाही. चीनमध्ये सुद्धा प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण ज्यावेळेला ही सिरीज पुढे करू तर आपल्याला सांगू इच्छितो की आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो. मी एकच पॉइंट आजच्या मुद्द्याच्या याने मानतो आणि मग आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे लक्षात ठेवा की तंत्रज्ञानाचे असे प्रयोग करणं त्याला प्रचंड आर्थिक गरज पडते. म्हणजे हो. प्रचंड आर्थिक बजेट लागतं. एवढे पैसे तुमच्याकडे आहेत, तर एवढा खर्च केला तर त्यापासून निष्पन्न काय होणार, त्यापासून तुम्हाला रिटर्न्स काय मिळणार, त्यापासून तुम्हाला परतावा काय मिळणार. लक्षात ठेवावं,
90च्या दशकामध्ये अमेरिकेने स्टार वॉर्स नावाचा प्रयोग सुरू केला. त्याला त्यावेळेस दुसऱ्या नंबर 2 ची शक्ती USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक यांनी अमेरिकेला कॉपी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची अर्थव्यवस्था ते सहन करू शकली नाही आणि सोव्हिएट युनियनचे तुकडे झाले. हो. म्हणजे अशा प्रकारच्या रेसमध्ये भाग घेऊन त्यांनी स्वतःच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं करून घेतलं आणि ते तो देश नष्ट झाला. तर चीनला अशी आचरट सारखे प्रयोग करायची खूप म्हणजे इच्छा असते. इच्छा राक्षसी इच्छा आहे त्यांची ती. तर हो. त्याच्या सुद्धा त्या जाळ्यामध्ये असतात आहेत. तर म्हणून मला वाटतं की त्याचा अतिरेक करू नये, परंतु एक सायंटिफिक अनालिसिस करून नेमका धोका काय आहे, किती वर्षामध्ये निर्माण होईल, त्याप्रमाणे आपण आपल्याकडनं जी पावलं आहेत ती उचलायला पाहिजे. परंतु याच्यामध्ये चीनला सुद्धा प्रचंड मोठा धोका आहे आणि याचं मी एकच उदाहरण सांगतो की त्यांनी वुहानच्या लॅबोरेटरीमध्ये बायोलॉजिकल वेपन तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो राक्षस होता, जो त्यांना बाटलीमध्ये बंद करायचा होता, तो बाटलीच्या बाहेर पडला आणि त्याच्यामुळे जगामध्ये करोना कसा पसरला आहे किंवा COVID-19 कसं पसरलं आहे आणि त्याचे व्हेरियंट कसे झालेले आहेत की ज्याच्यावरती आता चीनचा कंट्रोलच राहिलेला नाहीये, हे त्याचं एक कारण आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण असं काहीतरी आचरट सारखे प्रयोग सुरू करतो, तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा प्रचंड नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान आता त्यांचं झालेलं आहे या बायोलॉजिकल वेपनमुळे, ज्याला आपण खरं म्हणतो ते चिनी व्हायरस असं म्हणायला पाहिजे. कोविड आणि करोना ही नावं देऊ नका त्याला. हे चीनमुळे झालेलं. तर त्यामुळे हा आचरटपणाचं नुकसान चीनला होतं. सर एक मध्यंतरी अशी एक माहिती आली होती की चायना आपल्या सीमांवरती काय सुपर सोल्जर्स वगैरे डिप्लॉय करत आहे आणि एक मायक्रोवेव्ह वेपन्स आणि अशा प्रकारचे अजून युद्धाच्या पद्धती चायना डिप्लॉय करत आहे. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. असं आहे की दर 2-3 महिने झाले की अशा प्रकारची काहीतरी बातमी येते की चीन असं करतंय आणि ही बातमी एक जवळजवळ 9 किंवा 10 महिन्यापूर्वी आली होती की चीनने सुपर सोल्जर्स तिथे तैनात केले आहेत. सोल्जर्सचा आता हा जो भाग आहे लडाखचा, त्याची उंची 15-16-17 हजार फूट एवढी आहे. तिथे टेम्परेचर हे -20 पासून तर -30-40 एवढं असतं. त्या भागात ऑक्सिजन हा अतिशय कमी असतो, ज्यामुळे माणसाची जी फिजिकल क्षमता असते, शारीरिक क्षमता असते, ती जवळजवळ 60-70% ही कमी होते. म्हणजे भारतीय सैनिकाचा जे म्हणजे एक स्टँडर्ड ले डाऊन केलेलं आहे की त्याचं वजन जर 65 ते 70 किलो असेल, तर त्याला पाठीवरती 35 किलो सामान घेऊन युद्ध करण्याची त्याची क्षमता आहे. म्हणजे तो इतकं वजन कॅरी करून त्याच्यामध्ये आपले रायफल आली, आपलं अम्युनिशन आलं घेऊन तो युद्ध करू शकतो, एवढी त्याची क्षमता आहे. परंतु ही क्षमता हाय अल्टिट्यूड मध्ये राहत नाही. तिथे ही क्षमता फारच कमी होते, कारण तिथे ऑक्सिजन नाही वगैरे. तर म्हणून सुपर सोल्जर्सचा अर्थ काय की या सोल्जर्सना काहीतरी इंजेक्शन द्यायचं, त्यांच्यावरती काहीतरी त्यांना हार्मोन्स खाऊ घालायचे, त्यांना काही टॅबलेट्स खाऊ घालायच्या, ज्यामुळे त्यांची शक्ती वाढेल. आपल्याला आठवत असेल की अनेक वेळा असे रिपोर्ट्स येतात की ऍथलीट्स किंवा चांगले स्पोर्ट्समन यांना ड्रग्स खाताना पकडलं गेलेलं आहे. ड्रग्स म्हणजे काय की आता परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग्स. एखादा ऍथलीट असतो, त्याला एकदम आपली अचानक वेळ वाढवायची असते, स्टॅमिना वाढवायचा असतो, ताकद वाढवायची असते, एन्ड्युरन्स वाढवायचं असतं आणि या ड्रग्समुळे ते तात्पुरतं नक्कीच वाढतं. असे ड्रग्स आहेत परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग्स. परंतु त्याचा लॉंग टर्म मध्ये शरीरावरती परिणाम हा फार वाईट होतो. याची अनेक उदाहरणं पण आहेत की ज्यांना ड्रग्स घेतल्यामुळे बाहेर काढण्यात आले. त्याची मी नावं घेत नाही, पण एक अतिशय प्रसिद्ध नाव घेतो, फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर. ही एक अमेरिकेची महिला होती. एक मला वाटतं 15 किंवा 20 वर्षापूर्वी ती 100 मीटर्स आणि 200 मीटर्स स्प्रिंटिंग मध्ये भाग घ्यायची. तिने 2 ऑलिम्पिक रेकॉर्ड्स मोडली आणि ती पहिली महिला होती की जिने 10 सेकंदाहून कमी वेळामध्ये हे अंतर कापलं. म्हणजे जे त्यावेळेला अशक्य मानलं जात होतं ते तिने करून दाखवलं. तर त्याच वेळेला बोलणं सुरू झालं होतं की हे असं झालं कसं, कारण ती चांगली ऍथलीट तर होती, त्यात काही डाऊट नाहीये, पण इतकं परफॉर्मन्स कसं इम्प्रूव्ह झालं. आणि मग नंतर म्हणजे तो संशय सुरू झाला
आणि तो संशय सुरू व्हायच्या आतच 4 वर्षाच्या आतच दुसऱ्या ऑलिम्पिकचं दुसरं गोल्ड तिचा लगेच मृत्यू झाला. आणि मग त्याच्यानंतर कळालं की ते परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग्स ही घेत होती. तर म्हणून अशा ड्रग्समुळे तात्पुरतं तुम्ही सुपर सोल्जर्स बनू शकता, तात्पुरतं तुमची ताकद ही वाढू शकते, पण लाँग टर्म मध्ये याचं तुम्हाला खूप नुकसान होतं. तर त्याच्यामुळे या सुपर सोल्जर्समुळे आपल्याला एवढं घाबरून जायची गरज नाहीये. याच्याशिवाय त्यांनी असं केलं की एक यांत्रिक मानव आणि सुपर सोल्जर्स याचं त्यांनी मिश्रण केलं आणि त्याला म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं की आपण मत्स्यकन्या नावाचा एक प्रयोग ऐकला असेल की मत्स्यकन्या म्हणजे काय, ती अर्धा मासा आणि अर्धा एक मानव असते. आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये माशासारखी ताकद येते, ती पाण्याच्या खालती राहू शकते वगैरे वगैरे. तर तसले काही प्रयोग करायचा ते प्रयत्न करतायत. पण यामुळे परिणाम कोणावरती होणार आहे, तर परिणाम हा चिनी सोल्जर्स वरती होणार आहे. कारण ही क्षमता कायमची ही निर्माण केली जाऊ शकत नाही आणि अशा जगाने हे त्याला अमानवी म्हणून त्याच्यावरती बॅन घातलेला आहे. तरी पण हे चीन करत राहतं अशा प्रकारचे प्रयोग. आणि याच्यामध्ये एक अजून एक येतं ते म्हणजे ब्रेन वेपन्स. म्हणजे माणसाकडे सर्वात महत्वाचा आपला अवयव असतो बुद्धिमत्ता. जर माणसाची बुद्धिमत्ता जर आपण निष्क्रिय केली तर तो माणूस निष्क्रिय बनू शकेल. म्हणजे माणसाला मारायच्या ऐवजी त्याला जर तुम्ही ब्रेनवरती परिणाम केला वेगवेगळ्या पद्धतीने तर त्याला निष्क्रिय केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारचे वेपन्स चीनने काही डिप्लोमॅटच्या विरुद्ध वापरले आहेत. हे बातमीमध्ये आलेलं आहे. 2-3 अशा म्हणजे वकिलाती होत्या चीन मधल्या की जे कंप्लेंट करायला लागले की आमचं डोकं खूप दुखतं आहे, आम्हाला काहीच आठवत नाहीये आणि मग त्यांना पूर्ण तिथनं ट्रान्सफर करण्यात आलं होतं. हा सुद्धा एक अमानवी प्रयोग आहे. तो कसा केला जातो याच्यात मी जास्त जात नाही. परंतु हे सगळे असे अमानवी प्रयोग जे चीन करतं त्याच्याविषयी आपण जास्तीत जास्त माहिती म्हणून आपण करायला काय पाहिजे? तर जास्तीत जास्त माहिती जी आपल्याला येते ती आपण सगळ्या जगाकडे पाठवायला पाहिजे. ज्यामुळे चीनला असे प्रयोग करण्यापासून थांबवता आलं पाहिजे आणि चीनच्या सोशल मीडियामध्ये सुद्धा आपण घुसखोरी करून त्यांना सांगायला पाहिजे, बघा तुमच्या सोल्जर्स वरती तुमचे राज्यकर्ते प्रयोग करून त्यांना मारायचा प्रयत्न करतायत. कारण कोणाला आवडेल हो की मी प्रयोगशाळेचा बकरा बनून माझ्यावरती प्रयोग केले जाईल, याच्यामुळे माझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर हे चीनी नागरिकांच्या सोशल मीडियामध्ये सुद्धा सांगायची गरज आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला होता मायक्रोवेव्ह वेपन्स. हो. मायक्रोवेव्ह वेपन्सचा अर्थ काय? आपल्या घरात मायक्रोवेव्ह असतं. त्याला मायक्रोवेव्ह कसं काम करतं याची आपल्याला कल्पना आहे. परंतु जे त्याची रेस तयार होतात त्याच्यामुळे आपला खाण्यापिण्याचा जो पदार्थ असतो तो लवकर गरम होतो. हे त्याचं बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या तयार होतात. हा सायन्सचा क्लास नाहीये. फक्त मी त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सांगायचा प्रयत्न करतो आहे. ऍप्लिकेशन असं की मायक्रोवेव्हची एक रेंज असते किंवा जसा तुमचा रिमोट असतो, रिमोटची पण एक रेंज असते. एक 4 फूट, 5 फूट, 10 फूट, 15 फूट त्याच्या पुढे तो रिमोट काम नाही करणार. तर त्यांनी हे मायक्रोवेव्ह वेपन्स जे तयार केले आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन्स आहेत ते जास्त लांबवर फेकले जाऊ शकतात. आणि जर मायक्रोवेव्ह वेपन्स मध्ये जर आपण कोणाला मायक्रोवेव्ह हात घातला वापरू शकतो त्याची आपल्याला कल्पना आहे. तर तसंच मायक्रोवेव्ह वेपन्स जर तुम्ही सैनिकांच्या विरुद्ध वापरले तर त्यांना शॉक, त्यांना आग लावली जाऊ शकते. असा प्रयोग प्रोव्हायडेड त्या इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक वेव्हज मध्ये एवढी ताकद आहे. आता एवढी ताकदवाले असे मायक्रोवेव्ह वेपन्स आहेत का सध्या? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की पब्लिक डोमेन मध्ये अशा प्रकारचे कुठलेही वेपन्स आलेले नाहीयेत. ना कुठल्या युद्धामध्ये अशा प्रकारची वेपन्स कधी वापरली गेलेली आहेत. परंतु याचा अर्थ असा नाहीये की अशी वेपन्स डेव्हलप केली जात नाहीये. वेपन्स ही डेव्हलप केली जाऊ शकतात. पुन्हा खर्च जास्त पडतो, पुन्हा तंत्रज्ञान वापरावं लागतं. म्हणून आपल्याला सुद्धा या संशोधनावरती लक्ष ठेवावं लागेल आणि चीनवरती कायमचा दबाव टाकावा लागेल की तुम्ही आपला फालतू ग्लोबल टाइम्सने अशी बातमी पब्लिश केली तर त्यांना आपण सर्व वर्ल्ड कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये घेऊन जायला पाहिजे की तुम्ही असे प्रयोग करताच कसे? हे अमानवी आहेत आणि युनायटेड नेशन्स तर अगदी प्रॉपर कायदे आहेत त्याच्या विषयी की जगात कोणीही अशा प्रकारचे प्रयोग करू नये. तर चीनवरती आपण अशा प्रकारचा दबाव हा टाकायला पाहिजे. अश्विनजी. सर आणखीन एक कन्सेप्ट आहे हायपरसोनिक वेपन्स आणि लेझर वेपन्स. हा नक्की काय प्रकार आहे?
हायपरसॉनिक वेपन्स आणि लेझर वेपन्स. ओके. हायपरसॉनिक म्हणजे एक आपण आपण मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र नावाचा प्रकार आपण ऐकलेला असेल. हो. मिसाईल मध्ये काय असतं की एक कॅरियर असतो आणि त्याच्यावरती एक असतं. मग ते उडतं आणि मग जितकं लांब जातं तितकं लांब जातं. तिथे जाऊन आपलं काही जे शत्रूचं टार्गेट असतं त्याच्यावरती आपण फायर करू शकतो. तर हे मिसाईल्स आकाशात उडतात की म्हणजे एअर टू ग्राउंड आहेत, एअर टू एअर आहेत, अंडर वॉटर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु हायपरसॉनिक वेपन्सचा एक क्रूज मिसाईल नावाचा प्रकार आहे की जी वेपन्स जी आहेत ती अतिशय जमिनीला लागून अशी ती म्हणजे हवेत उडतात. यामुळे काय होतं की कुठलंही मिसाईल, कुठलंही विमान, कुठलंही हेलिकॉप्टर, कुठलंही ड्रोन जर ओळखायचं असेल तर आपण त्याला रडार्सच्या मदतीने ओळखतो. रडार्स कसं काम करते याची आपल्याला थोडीफार हो. कल्पना असेल. हो. तर परंतु जर मिसाईल किंवा हे अतिशय खालच्या उंचीवरती म्हणजे जर त्यांनी फ्लाय केलं की ज्याला म्हणतात नेप ऑफ द अर्थ फ्लाइंग म्हणजे अतिशय जमिनीला चिकटून फायर हो. करायचं. म्हणजे समजा मध्ये बिल्डिंग आली तर वर जायचं, पुन्हा खाली जायचं, पुन्हा वर जायचं, की ज्याच्यामुळे त्याला रडारवरती ओळखता येईल. याला क्रूज मिसाईल्स असं म्हटलं जातं, ज्याला रडारवरती शोधणं हे अतिशय कठीण कठीण असतं. असतं. आता हे क्रूज वेपन्स की जमिनीला लागून आणि दुसरं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल किंवा खूप लांब पल्ला किंवा रेंज असलेले मिसाईल्स ज्याचं मिश्रण करून मिसाईल बनवण्यात आलेलं आहे की ज्याची रेंज, ज्याचा पल्ला हा हजारो किलोमीटर असतो. तर हा जो प्रयोग आता झाला त्याच्यामध्ये चीनने असा दावा केला की आमच्या हायपरसॉनिक वेपननी जगाला 3 वेळा प्रदक्षिणा घातली आणि त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले. आता मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हा दावा चीनचा आहे. परंतु आणि त्यांनी म्हटलं की हे आम्ही डिसेंबरमध्ये केलं होतं आणि ते अनाऊन्स त्यांनी आत्ता केलं. जर अशा प्रकारचं वेपन उडलं असेल तर जगामध्ये असं तंत्रज्ञान बऱ्यापैकी आहे की जे ओळखू शकतं की कुठले तरी मिसाईल चक्रा मारते जगाच्या भोवती वगैरे. ती क्षमता आहे. अर्थात त्यांना फसवलं जाऊ शकतं तर तो गोष्ट वेगळी. परंतु ही क्षमता आहे. पण कोणीही ओळखलं नव्हतं. तर म्हणून ज्यावेळेला चीन म्हणतं हायपरसॉनिक वेपन तयार केलं की जे जगाला 3 वेळा चक्कर मारू शकतं, तर त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे कमी म्हणजे आपण विश्वास कमी ठेवतो. परंतु ही शक्यता मात्र नाकारता येत नाही. तर म्हणून पुन्हा एकदा तोच प्रश्न असा उद्भवतो की चीनी संशोधनावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांचं संशोधन कुठल्या लेव्हलला पोहोचलं आहे याचा आपण सारखं अनालिसिस करायला पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण आपली हायपरसॉनिक वेपन बनवायला पाहिजेत थोड्या प्रमाणामध्ये. तर मुख्य प्रश्न असा आहे की अशी आपण हायपरसॉनिक वेपन्स बनवतो आहे का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे हो. DRDOनी अशा प्रकारच्या हायपरसॉनिक वेपन्सचं टेस्टिंग केलेलं आहे आणि त्याचं एक्सपेरिमेंटल स्टेज नंबर 1 ही सिद्ध झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे पण ही क्षमता आहे. कारण मिसाईल टेक्नॉलॉजी किंवा क्षेपणास्त्र क्षमता ही भारताकडे चांगल्या याच्यामुळे आपण पण केलंय. पण आपण चीनच्या म्हणजे बरोबरीने आहोत की मागे आहोत? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण त्यांच्या थोडंफार पुष्कळ मागे आहोत. तर म्हणून करता सुद्धा आपल्याला जर तंत्रज्ञानाचं कोऑपरेशन करता आलं अमेरिकेशी, खास 2 राष्ट्र माझ्या मनामध्ये येतात. एक तर अमेरिका की ज्यांची ही क्षमता प्रचंड आहे. दुसरं इस्रायल ज्यांची पण क्षमता प्रचंड आहे. तिसरं आपण ज्याला म्हणता येईल की फ्रान्स वगैरे युरोपियन देश जे आहेत सुद्धा क्षमता ही बऱ्यापैकी आहे. तर अशा डेमोक्रॅटिक कंट्रीशी जर आपण अलायन्स केलं की जे केलं गेलं असावं असं मला वाटतं. कारण या गोष्टी काही ओपन डोमेन मध्ये पूर्णपणे येत नाहीत, हे जाहीर केलं जात नाही. तर त्याच्या मदतीने आपण सुद्धा आपलं तंत्रज्ञान आणि संशोधन शोधत ठेवू शकतो, ज्यामुळे जर गरज पडली तर आपण सुद्धा अशा प्रकारच्या युद्धाला हे तयार राहू शकतो. आणि जे तुम्ही लेझर वेपन विषयी विचारलं तर ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. प्लीज. आपण स्टार वॉर्स नावाचा सिनेमा बघितला असेल आणि त्याच्यामध्ये हे जे यांत्रिक मानव वगैरे जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अशा लेझर वेपनचा वापर हा केला जातो. आपण त्या लेझर गन्स वगैरे बघितल्या असतील आणि लेझर शोज सुद्धा आजकाल होतात म्हणजे ते. आणि काही वेळा असं म्हटलं जातं की लेझर शोज वगैरे जे आहेत ज्या भागात विमानं उडत असतात तिथे ते करू नये कारण त्यांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवरती दुष्परिणाम हा होऊ शकतो. तर लेझर वेपन्स ही आहे परंतु त्याची मी त्याला एक शस्त्र म्हणून वापर करणं
हा एक अतिशय खर्चिक असा प्रयोग आहे. तर म्हणून अशा सगळे ही जी त्या सगळ्यांना आम्ही डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज हा शब्द वापरतो. मी पुन्हा एकदा उच्चार करतो, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर आपण टेक्नॉलॉजी आणि डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी. आता समजा आपल्याकडे आज रणगाडा आहे. तर या रणगाड्याचं आपण आधुनिकीकरण करायचं म्हणजे तर काय होईल? तर आपण अजून एक नवीन रणगाडा बनवू, ज्याची स्पीड जास्त असेल, ज्याचं पोलादी कव्हर जास्त असेल, ज्याची बंदुकीची रेंज वाढलेली असेल. म्हणजे रणगाड्याचं पुढचा म्हणजे प्रकार अजून चांगला रणगाडा, त्याच्यापुढे अजून चांगला रणगाडा, त्याच्यापुढे अजून चांगला रणगाडा. परंतु डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज मध्ये रणगाडा कशाला? रणगाड्याच्या विरुद्ध आम्ही ड्रोन्सचा वापर करू शकतो का? ड्रोन्सचा वापर रणगाड्याच्या विरुद्ध केला गेला. अझरबैजान आणि सर्बिया यांच्या आणि कुठलं मी नाव विसरतो आहे, आर्मेनिया मला वाटतं. अझरबैजान आणि आर्मेनियाचं युद्ध झालं होतं आणि याच्यामध्ये वापर केला गेला आणि आधुनिक तोफा, आधुनिक शस्त्र यांचा ड्रोन्सनी पराभव केला. तर ड्रोन ही एक डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी झाली की म्हणजे रणगाड्याला प्रत्युत्तर आपण रणगाड्याने देत नाहीये, परंतु आपण कशाने देतो आहे? एका दुसऱ्या कमी खर्चाच्या पण हाय एंड टेक्नॉलॉजीने देतो आहे. तर मला वाटतं आज आपल्या देशाने एक बॅलन्स निर्माण करायला पाहिजे की किती आपली पारंपरिक शस्त्र किती आधुनिक करायची, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी ज्या शस्त्रांचं किती, त्याचं जर आपण योग्य मिश्रण केलं तर आपण देशाला सर्वात जास्त सुरक्षित ठेवू शकतो. अश्विनजी. नक्कीच. तुम्ही सर जे सुपर सोल्जर्सचा कन्सेप्ट सांगितली त्याच्यावरून मला एक सिनेमा आठवला, युनिव्हर्सल सोल्जर्स. हॉलिवूडचा सिनेमा होता. त्याच्यामध्ये त्यांची कन्सेप्ट अशी होती की जे असे चांगले लढाऊ आणि शारीरिक क्षमतावाले सैनिक होते त्यांच्या बॉडीज प्रिझर्व्ह करून ठेवल्या आणि त्याच्यामध्ये थोडं मशीन हे करून म्हणजे अर्धा माणूस अर्धा रोबोट असं हे करून त्यांचा वापर फ्युचरमध्ये युद्धात केला गेला. म्हणजे अशा सैनिकांच्या बॉडीज जवळपास 30 वर्ष 40 वर्ष त्यांनी प्रिझर्व्ह करून ठेवल्या आणि मग टाइम म्हणजे भविष्यात जे युद्ध होणार आहेत त्याच्यात त्यांचा वापर केला गेला. आपण जे सुपर सोल्जर्सचा कन्सेप्ट सांगितला त्याच्यावरून मला तो सिनेमा आठवला. मित्रांनो, आज आपण बघितलं की ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांनी आपल्याला युद्धाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती दिली. याचा आपल्याला याला आपण कसं रिएक्ट करायला पाहिजे, एक नागरिक म्हणून कसं रिएक्ट करायला पाहिजे हे पण सांगितलं. आणि सरांनी एक सगळ्यात मोठी गोष्ट ही सांगितली की अशा बातम्या येत असतात, जगभरात असे प्रयोग सुरू असतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की चीनवर किती भरोसा ठेवायचा. चीन म्हणतंय की आम्ही असं केलं म्हणून त्यांनी ते केलंच असेल असं नाही. आणि माध्यमांनी जबाबदारीने वागून या बातम्या देताना समाजात आणि लोकांमध्ये घबराट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण सुद्धा अशा बातम्या वाचताना हा विचार केला पाहिजे की यामध्ये तथ्य कितपत आहे आणि आपण तज्ञांकडनं ही माहिती घेऊन ते क्रॉस व्हेरीफाय करून त्याची ग्रॅव्हिटी ठरवली पाहिजे. आणि देशाचे राष्ट्रभक्त नागरिक म्हणून देशासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. सर, आज आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या महत्वाच्या विषयाबद्दल इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.